संगमनेर शहरातील नामांकित ASP फर्निचर फॅक्टरी आउटलेट या दालनात आपल्याला मिळतील थेट फॅक्टरी रेट पासून सोफा सेट, कपाट, पलंग, दिवाण, लग्नासाठी बेस्ट क्वालिटी आणि परवडणाऱ्या दरात. आजच ASP फर्निचरला भेट द्या आणि आपलं ड्रीम फर्निचर घेऊन जा. आमचा पत्ता दिल्ली नाका, कोल्हेवाडी रोड, संगमनेर. रायते येथील सप्तशृंगी हॉस्पिटलला दिलीप शिंदे यांची भेट. पॅरालिसिस उपचार कार्याचे कौतुक. संगमनेर तालुक्यातील रायते येथील डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरला दिलीप शिंदे यांनी धावती भेट देत येथील वैद्यकीय सेवांची पाहणी केली आहे. या भेटी दरम्यान हॉस्पिटलमधील उपचार पद्धती, रुग्णांची काळजी आणि उपलब्ध सुविधा यांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी डॉक्टर प्रभाकर खर्डे व बाळू रंगनाथ शिंदे यांच्या हस्ते दिलीप शिंदे यांचा सत्कार करण्यात आलाय. सप्तशृंगी हॉस्पिटलमध्ये पॅरालिसिस रुग्णांवर विशेष उपचार केले जात असून डॉक्टर खर्डे यांच्या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांना सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना दिलीप शिंदे यांनी सांगितले की डॉक्टर खर्डे यांचे रुग्णसेवेतील कार्य प्रेरणादायी असून त्यांनी सुरू ठेवलेली ही सेवा समाजासाठी महत्त्वाची आहे. तसेच त्यांनी हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. आज अचानक डॉक्टर प्रभाकरजी खर्डे यांनी जे रिहॅब सेंटर इथं सुरू केले त्याला भेट द्यायचा योग आला. सन्माननीय प्रशांतजी वामन यांना भेटण्यासाठी इथं आलो आणि इतकं अविस्मरणीय अनुभव म्हणायचा हा जीवन. कारण अशा सेंटरला मी बऱ्याच ठिकाणी गेलो पण जे वातावरण मला इथं घरच्यासारखं अगदी फिलिंग जाणवलं. बाहेर आलं तर एकदम निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वातावरण जाणवतं आणि ह्या वातावरणाचा आणि डॉक्टरांचा स्वभाव ह्या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर पेशंट दुसरीकडे कुठे 40 दिवस लागत असं माझी खात्री आहे तर 20 दिवसात पेशंट नीट होणार. कारण बरेच पेशंटला आम्ही भेटलो, अनेक वयस्कर नातेवाईक, जवळचे रुग्ण या ठिकाणी भेटायला मिळाले. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि त्यांचे चेहरे बोलतात की आम्ही खूप आनंदी आहोत, खूप चांगल्या ठिकाणी आम्ही आहोत आणि डॉक्टरांकडून खूप चांगली सेवाही मिळते, निसर्गही चांगला मिळतो इथं आणि सगळ्या म्हणजे ऑल मीन्स अगदी पेशंटची सगळी सेवा इथं केली जाते जेवणासह. आणि ह्या सेवेचं मोल डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं की वयस्कर व्यक्ती आणि अल्पवयीन बालक, एकदम बालक, ही म्हणजे रुग्णाची सेवा जे परमेश्वरी सेवा आहे. तसं मेडिकल पेशा हाच परमेश्वरी पेशा आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काही चुकीच्या प्रवृत्तीमुळं वेगळं वळण त्याला मिळालं. पण हे अत्यंत चांगलं वाजवी दरात कमी खर्चात गोरगरिबाला इथं राहता येईल आणि त्याला चांगलं जीवन जगण्याची डॉक्टर जे प्रेरणा देतील ते जगायला मिळेल अशी 100% खात्री वाटते. आणि म्हणून इथं आज आलो तर एक आनंदमय वातावरण वाटलं, एकदम आनंदी. आणि म्हणून डॉक्टरांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या कार्याला आणि त्यांच्यातून अशी रुग्णाची चांगली सेवा घडो. अनेक रुग्णांना नवीन जीवन जगण्याची संधी मिळो त्यांच्या वागण्याची आणि त्यांच्या मेडिकल पेशातील ट्रीटमेंटमुळे जे ट्रीटमेंट ते सुरू करतायत, फिजिओथेरपीची देत आहेत, ॲक्युपंक्चरची देत आहेत, सगळ्या अर्थाने पेशंटची सर्वांगीण प्रगती हो अशा पद्धतीच्या शुभेच्छा, सदिच्छा नेहमीच त्यांना आहेत आणि चांगलं कार्य असं घडत राहू जीवनात त्यांच्याकडून. ह्या सदिच्छेपोटी आम्ही माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.